इयत्ता 5वी विषय परिसर अभ्यास भाग 1 पाठ दुसरा आहे पृथ्वीचे फिरणे. स्वाध्याय. प्रश्न पहिला, काय करावे बरे? अमितला त्याच्या आजीला घेऊन ऑस्ट्रेलियाला जायचे आहे. आजीला थंडीचा त्रास होतो, तर त्यांनी ऑस्ट्रेलियाला कोणत्या कालावधीत जावे? उत्तर. अमितने आणि त्याच्या आजीने ऑस्ट्रेलियाला ऑक्टोबर ते फेब्रुवारी या कालावधीत जावे, कारण त्यावेळी ऑस्ट्रेलियात उन्हाळा असतो. प्रश्न दुसरा आहे, जरा डोके चालवा. अ. पृथ्वीच्या एका परिभ्रमणात तिची किती परिवलने होतात? उत्तर. पृथ्वीच्या एका परिभ्रमणात तिची सुमारे 365 परिवलने होतात. आ. अरुणाचल प्रदेशातील इटानगर येथे सूर्योदय झाला आहे. पुढील शहरामध्ये होणाऱ्या सूर्योदयाचा क्रम लिहा. मुंबई, कोलकाता, भोपाळ, नागपूर. उत्तर. कोलकाता, नागपूर, भोपाळ, मुंबई. प्रश्न तिसरा, रिकाम्या जागी योग्य शब्द भरा. अ. पृथ्वीच्या स्वतःभोवतीच्या फिरण्यास परिवलन म्हणतात. आ. पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या फिरण्यास परिभ्रमण म्हणतात. ई. पृथ्वीच्या परिवलनामुळे दिवस व रात्र होते. प्रश्न चौथा, कशाला म्हणतात? अ. पौर्णिमा. उत्तर. ज्या रात्री पृथ्वीवरून चंद्राचा पूर्ण प्रकाशित भाग दिसतो तिला पौर्णिमा म्हणतात. आ. अमावस्या. उत्तर. ज्या रात्री पृथ्वीवरून चंद्राचा कोणताही भाग दिसत नाही तिला अमावस्या म्हणतात. ई. चांद्रमास. उत्तर. एका अमावस्येपासून दुसऱ्या अमावस्येपर्यंतच्या सुमारे 28 ते 30 दिवसांच्या कालावधीला चांद्रमास म्हणतात. ई. तिथी. उत्तर. चांद्रमासातील प्रत्येक दिवसाला तिथी म्हणतात. प्रश्न पाचवा, प्रश्नांची उत्तरे लिहा. अ. विषुववृत्त म्हणजे काय? उत्तर. पृथ्वीच्या मध्यभागातून काढलेल्या काल्पनिक वर्तुळाला विषुववृत्त म्हणतात. आ. विषुववृत्तामुळे निर्माण होणारे पृथ्वीचे दोन भाग कोणते? उत्तर. उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्ध. उपक्रम. मराठी दिनदर्शिकेतील कोणत्याही एका महिन्याच्या अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंतच्या तसेच पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंतच्या तिथींची नावे नोंद करून त्याविषयी अधिक माहिती घ्या. उत्तर. अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत प्रतिपदा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी, अष्टमी, नवमी, दशमी, एकादशी, द्वादशी, त्रयोदशी, चतुर्दशी, पौर्णिमा. तर पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत प्रतिपदा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी, अष्टमी, नवमी, दशमी, एकादशी, द्वादशी, त्रयोदशी, चतुर्दशी, अमावस्या.